तर नमस्कार मंडळी, तुमचं परत माझ्या चॅनलवर परत खूप खूप स्वागत आहे. आय नो माझा मी फोन चेंज केला आहे तर माझ्या कॅमेरामध्ये थोडीशी क्वालिटी वर खाली झालेली असणार, बट नो एवढा काही फरक पडत नाही. का ब्लॉगिंग करणे खूप जास्त गरजेचं आहे. तर आता मी आज ह्या ब्लॉगचा स्टार्ट ह्यासाठी केला आहे की आज आहे दिवाळीचा पहिला दिवस, दिवाळीचा पण सुरुवात होते. तर आज आहे वसुबारस, त्यामुळे मी विचार केला की दिवाळीचा ब्लॉग स्टार्ट करूया इथूनच. म्हणजे मला जेवढं शूट करते तेवढं सगळं मी ह्या ब्लॉगमध्ये शूट करणार, जे मी नेहमी प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलते. आणि हा माझा टाईम आहे. आत्ता मी जस्ट ऑफिसला आली आहे आणि उद्या माझ्या ऑफिसमध्ये आहे दिवाळी पार्टी. त्यामुळे मी त्यासाठी वेगवेगळे कपडे ट्रॅडिशनल कपडे घालणार आहे. आणि तिथे पण काही ग्लिम्स मला जर क्लिक करता आले तर मी नक्की क्लिक करून तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की ॲड करेन. पण मला दिवाळीचे जे ब्लॉग स्टार्ट करायचे होते, जे मी दिवाळीमध्ये फिरणार आहे, कुठे खायला जाणार आहे, तर ते सगळं मला शूट करायचं होतं. त्यामुळे मी आज वसुबारस आणि आता जस्ट मी ऑफिसवरून आली आहे, तर म्हणून मी हा ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर त्यामुळे आपण आज मी शॉर्ट्स पण टाकणार आहे गेट रेडी विथ मीचा, म्हणजे जे आउटफिट मी सिलेक्ट करणार आहे. तर आपण नंतर भेटणार आहोत, कारण का आत्ता पहिलं जायचं मला हेअर वॉश करायला, कारण का मी हेअर वॉश केलेला नाही आहे. आणि नरक चतुर्थीला ऑब्वियसली पहिली अंघोळ असेलच, तेव्हा परत हेअर वॉश करावं लागेल. पण आता हेअर वॉश करणं खूप जास्त गरजेचं आहे मला रात्रीचं. तर मी आता हेअर वॉश करायला जाणार आहे. मग आपण मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवेन जो मी उद्या ऑफिसमध्ये घालणार आहे. आणि मग थोडा त्याचे गेम्स पण दाखवेन. तुम्ही माझा ब्लॉग नक्की बघत राहा. तर हॅलो गाईज, फटाफट एक अपडेट. मी अंघोळ जस्ट आत्ताच हेअर वॉश केले आहेत आणि मी थोडं बिझी झालेली ऑफिसच्या कामामध्ये. आणि मग मी जेवून घेतलं आणि मी आत्ता रात्री 11 वाजता केस धुतले. कारण का मला ऑब्व्हियसली काल पाऊस पण पडलेला आणि मला नाही आवडत ते चिपचिप हेअर्स, त्यामुळे. आणि उद्या आपल्याला मस्तपैकी रेडी पण व्हायचं आहे. तर माझं जे आउटफिट असणार आहे ते मी तुम्हाला उद्या नक्कीच दाखवेन, म्हणजे प्रॉपर असं लुक करेन मी त्याचा. आणि तुम्हाला मी उद्याच्या ह्याच्यामध्ये तो नक्की शेअर करेन मी काय घालणार आहे ते ऑफिससाठी. तर आता हाच अपडेट द्यायचा होता मला की आता जस्ट मी हेअर वॉश केले, तर फटफट बाकी सगळं कामाला रॅपअप करायचं आहे. आणि मग आपण झोपू सकाळी लवकर उठायचं, बिकॉज ऑफिसचं टायमिंग तर मिस नाही करू शकत. तर मी तुम्हाला भेटते उद्या. बाय बाय. तर हॅलो, परत तुमचं स्वागत आहे. कारण मी काल थोडासा ब्लॉग शूट केलेला आणि मग मी झोपून गेली. मला सांगितलं की मी आज तुम्हाला सांगेन की माझं काय आउटफिट आहे जे मी दिवाळी पार्टीला घालणार आहे. तर हे मला ते आउटफिट आहे, दिसेल की नाही माहीत नाही, बट आउटफिट आहे. म्हणजे वरती हा ड्रेस टाईप आहे आणि खाली मी प्लाझो आहे, हा खाली प्लाझो आहे. तर आता मी जस्ट एक रील शूट केली आहे गेट रेडी विथ मी वाली. त्याच्यामध्ये मी फर्स्ट टाईम हे ग्लिटरी ग्लिटरच बोलतात आहे ते लावायला ट्राय केलं. आणि फर्स्ट टाईम मी आय शॅडो पण लावले. मला आय शॅडो पण माहीत नाही, तर त्यासाठी मी आय शॅडो पॅलेट, म्हणजे माझ्या बहिणीने आणलं माझ्यासाठी आय शॅडो पॅलेट. तुम्हाला मी नंतर दाखवते, आता इथे अवेलेबल नाही. मग मी फटफट ट्राय केले, कारण का मला आता ऑफिसला पण निघायचं आहे. मला आज लेट झालं ऑफिसला निघायला. तर हा आउटफिट मी मला दाखवला. हे इयरिंग्स मी घातलेत, आणि मी ॲज युजल हायलाईट ब्लश लावलं आहे, लिपस्टिक लावली आहे, लायनर लावलं आहे. आणि हे फर्स्ट टाईम केलं आहे मी, म्हणून मी दाखवायला ट्राय केलं आहे. दिस इज द फर्स्ट टाईम. आय डोंट नो कसं दिसतं, पण मला तर ठीक दिसतं आहे, म्हणजे नॉट बॅड. बट हे तर हा कम्प्लीट लुक आहे माझा फॉर ऑफिस पार्टी. हातात वॉच, रिंग जी मी नेहमी कॅरी करते, रिंग. आणि आपण केस ओपनच ठेवणार आहे, कारण या टायमाला केस खूप शॉर्ट आहे. तर केस शॉर्ट करून मला आउटफिट कम्फर्टेबल वाटला की मी जाऊ शकते, ट्रॅव्हल करू शकते आउटफिटमध्ये. आणि हा आउटफिट जुनाच आहे. हा आउटफिट माझ्या बहिणीच्या एंगेजमेंटमधला आहे, तर आउटफिट जुनाच आहे. तर आता बघा केवढं मी शूट करू शकेन, केवढं नाही करू शकत, बट आय ट्राय माय बेस्ट टू शूट. तर आता दिवाळीला स्टार्ट झाली, तर आपण फटफट निघूया. ऑफिसवरून खूप लेट होतं आणि मला अजून खायचं पण बाकी आहे. तर हा माझा कम्प्लीट लुक आहे. मी सिम्पल साधाच लुक केला, छोटीशी टिकली पण लावली आहे. दिस इज माय कम्प्लीट लुक. तर तुम्हाला भेटते मी नंतरच्या शॉर्टमध्ये. चला बाय बाय. तुम्हाला मी माझा सकाळचा लुक दाखवला. त्याच्यानंतर मी ऑफिसला गेले. ऑफिसमध्ये काम पण होतं, ऑफिस पार्टी पण होती. आणि त्याच्यानंतर मी आत्ता घरी आली आहे. थकायला झालं या आउटफिटमुळे. आणि काम करून खूप
खूप असं समाधान होतं. म्हणून मी एवढं काही शूट नाही केलं ऑफिसमध्ये, पण मी थोडेफार ग्लिम्स शॉर्ट्सवाले जे मी वर्टिकल शॉर्ट्स मी टाकणारच आहे, तर ते ग्लिम्स मी बी या ब्लॉगमध्ये पण मी शेअर करेन, तर तुम्हाला ते पण बघायला भेटतील. आणि म्हणजे पायाला एवढं जास्त लागलं मग मी दाखवते. पायाला एवढं जास्त लागले ना, शू बाईट होते ना, ती झाली आहे माझ्या. मला हिल्स प्रचंड प्रमाणात लागलेत माझ्या पायाला, बिकॉज वन्स इन व्हायला आपण घालतो हिल्स आणि लागतं थोडंफार. तर आता मी पटपट फ्रेश होणार आहे, हे सगळं जे घातलं ते काढून टाकणार आहे आणि तुम्हाला मी लवकरच भेटते नंतर. चला बाय बाय. तर आज आहे संडे. काल मी ऑफिसवरून येऊन थोडंफार फ्रेंड्सबरोबर चिटचॅट केलं, थोडीफार मजा केली की आम्ही कुठे जाणार आहोत लक्ष्मीपूजनला आणि काय प्लॅन आहे लक्ष्मीपूजनचा. कारण का माझं लक्ष्मीपूजनचा असा सीन आहे चालू आहे की माझी साडी रेडी आहे पण माझे ब्लाऊज रेडी नाही लक्ष्मीपूजनचा, तर माझा तो सीन खूप जास्त खराब चालू आहे. आणि आज मला सुट्टी आहे ऑफिसवरनं, तरी ऑफिसचं काम मी घरी करते, तरी पण ऑफिसवरून सुट्टी आहे तरी पण घरून काम करावं लागतं. तर आज आहे संडे आणि संडेला मी ऑर्डर केला आहे बटर चिकन, चपाती, चिकन बिर्याणी आणि गुलाबजाम. म्हणजे मी आणि आईने ठरवलेलं की आम्ही खाणार आहोत, नंतर परत लक्ष्मीपूजनला वगैरे खायला भेटणार नाही, दिवाळी चालू होणार तेव्हा पण खायला भेटणार नाही. तर आज संडेला मी तर फटफट माझं काम संपवलं आहे. ऑफिसचं काम थोडंफार चालू आहे, बाकी माझं पर्सनल काम मी एडिट करणं सुरू केलं आहे आणि थोडे ब्लॉग्स वगैरे मी बघते आहे दुसऱ्या यूट्यूबर्सचे, दॅट आय विल गेट अ बेटर आयडिया ऑफ हाऊ टू वर्क ऑल दिस व्लॉगिंग सिच्युएशन. आणि मग आपण करणार मस्त मस्त लंच. तर जेव्हा मी लंच करणार मला ब्लॉग करणार पण आज पूर्ण दिवसात काय करेन हे पण मी तुम्हाला थोडंफार दाखवतो. मी तर तशी पण घरीच आहे, मी एवढं काय नाही, बट तुम्हाला नक्की शो करेन काय करणार नक्की सांग. चला भेटूया आपण, बाय. 7-Eleven पे स्टॉप लेना पड़ेगा अम्ब्रेला के लिए. क्या मस्त लॉबी, सो प्रिटी, लेट्स गो. हे जे सगळे माझे प्रोडक्ट्स आलेले, म्हणजे हा फेस वॉश तर आधीच आहे, पण हे सगळे प्रोडक्ट्स फाउंडेशन वगैरे ऑर्डर केलेलं, तर ते आपल्याला लावायचं नाही, शॅम्पूज वगैरे. तर मी माझे वॉलड्रॉप पण हे करणार आहे, लावून घेणार आहे आणि कपडे पण लावायचे आहेत मला माझे. आता वाजले आहेत घड्याळात ऑलमोस्ट 5, म्हणजे 5ला 10 मिनटं कमी आहेत आणि मी आत्ता बसते आहे खायला, जेवायला. म्हणजे कारण का मी ऑफिसचं काम करत बसलेली, त्याच्यानंतर माझं कपाट वगैरे सगळं आवरलं, त्याच्यानंतर मी थोडा गेम्स खेळत होती, कारण का मला फोनवर गेम खेळायला चान्स भेटत नाही, अजिबात भेटत नाही. तर मग माझी एडिटिंग तर बाकीच आहे, ते काम तुझं बाकीच राहिलं आहे, पण ते काम करणार आहे मी आता ह्याच्यानंतर. आणि आता मी बसली आहे जस्ट जेवायला, कारण आई मला खूप जास्त ओरडली आहे की तू अजून जेवली नाहीस, तू अजून जेवली नाहीस, जेवून घे. तर परत रात्री मला जेवायला लेट होईल, तर मी तुम्हाला दाखवते आपण आता काय काय खाणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी बाहेरून जेवण ऑर्डर केलं, तर हे एवढं मी काढून घेतलं आहे कारण का आईने पहिलं खाल्लं. तर हा बटर चिकन आहे आणि ही चिकन बिर्याणी आहे आणि एक गुलाबजामुन माझ्या बाबांनी खाल्लं आणि हा आहे फ्रेश लाईम सोडा, हा पण त्या कॉम्बोबरोबरच आला आहे. आणि ह्याची मी रील बनवणार होती, बट मी रील बनवली नाही कारण विसरलीच मी. हा कम्प्लिटली एस्थेटिक जार आहे हा, कारण का मला मोठा असा सिपर घ्यायचा होता, बट एवढा मोठा सिपर, म्हणजे तो खूप प्रचंड मोठा सिपर आहे, जे लोक आता भरपूर ट्रेंडमध्ये यूज करतात, पण मला एवढा मोठा घ्यायचा नव्हता सिपर. तर हा छोटासा जेव्हा मी क्रॉफर्ड मार्केटला शॉपिंग करायला गेलेलो त्याचा पण ब्लॉग मी टाकला आहे, तर तो पण तुम्ही बघू शकता की आम्ही क्रॉफर्ड मार्केटला काय काय घेतलं. तर तिथून हा सिपर, माझा छोटासा सिपर भेटलेला, तर हा किती मस्त आहे बघा. आणि हा कम्प्लिटली काचेचा आहे, ह्याचा जो स्ट्रॉ आहे ना तो सुद्धा काचेचा आहे. इट्स व्हेरी नाईस. आणि इथून पण ओपन होतो, इथून पण पिऊ शकता, इथून बंद आहे. हा कम्प्लिटली काचेचा आहे आणि तुम्ही याची कॉस्ट गेस केली तर तुम्हाला खूप शॉक बसेल, कारण का मी हा पण घेणार नव्हती, पण मी हा घेतला कारण की ह्याची कॉस्ट आहे फक्त आणि फक्त 100 रुपये. मी त्या दुकानदार काकांना भरपूर वेळा विचारलं की किती, पक्का 100 रुपये. काचेची गोष्ट इट्स व्हेरी नाईस. फक्त 100 रुपयाला भेटली म्हणून मी ही वस्तू विकत घेतली तिकडे 100 रुपयाला. तर आता मस्त मी फटफट जेवायला बसणार आहे. असा का माझा पसारा ठेवला इकडे, प्लीज इग्नोर. आणि कोणती तरी व्लॉग किंवा सिरीज बघत मी बसणार आहे. आणि परत मला जायचं आहे फॉर हेअर वॉश, तर ते पण करायचं आहे, तर ते पण मी अवॉइड करेन, पण बघूया. पण मी तुम्हाला भेटते खाऊन नंतर. चला बाय बाय. तर दिस इज लक्ष्मीपूजन डे.
मध्ये मी ब्लॉग केला नव्हता कालमध्ये आणि कालच नव्हता केला कारण का कामात बिझी होती आणि बाकी सगळ्या गोष्टी पण चालू होत्या, म्हणून मी ब्लॉग केला नव्हता थोड्या दिवसाचा. तर आज आहे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजनला आम्ही सगळे फ्रेंड्स घेऊन जाणार बाहेर फॉर डिनर. मस्त रेडी होणार प्रेटी आणि मस्त मी साडी पण घालणार आहे. त्याचा गेट रेडी विथ मीचं मी शॉर्ट्स पण रेडी करणार आहे. तर त्याच परत नंतर आपल्याला पूर्ण मेकअप त्या साईडला काढून घ्यायचा आहे. म्हणून मी इथे आली आहे माझ्या वॉर्डरोबमध्ये. बरोबर मी दाखवते. ही असणार आहे माझी साडी, माझी माझ्या बहिणीची साडी आहे बट मी बोरो केली आहे फॉर दिस डे. तर हे ग्रीन ब्लाऊज आणि ही आहे साडी खूप प्रिटी आहे, खूप छान आहे. मला अशा साड्या खूप आवडतात. तर ही साडी आणि हे ब्लाऊज आहे त्याच्यावर. तर हे ऑल सेट आहे आणि आता हे मी माझं मेकअपचं सगळं काढणार आहे, बाहेर काढून ठीक आहे साईडला, बिकॉज मागच्या साईडला माझे ज्वेलरीज वगैरे तर ते पण आपल्याला काढून ठेवायचे आहेत. तर दिस इज आपण पहिलं मेकअपचं सगळं साईडला काढून घेऊया. तर माझं काम चालूच आहे, मी एडिटिंग पण करतेच आहे. दिस इज फेस वॉश अँड एव्हरीथिंग. आय शॅडो पॅलेट, कलर करेक्टर, फाउंडेशन, मॉइश्चरायझर, कॉम्पॅक्ट अँड एव्हरीथिंग. ते सगळं मी बाहेर काढून ठेवलं आहे. आता पण ज्वेलरी सॉर्ट करते मी आणि तुम्हाला परत भेटते. बाय. तर बँगलचं आपण एका साईडला काढून ठेवलं आहे आणि हा होता ज्वेलरी बॉक्स, त्याच्यामधले सगळे ज्वेलरीज मी बाहेर काढून ठेवले आहेत. आता मला प्रश्न हा पडला आहे की मी कोणतं नक्की घालू. आता माझी बहीण बोलली की हा सेट घालायला त्याच्यावरती. दिस इज दिस सेट, हा सेट. त्याच्यावर हे इयरिंग्स आहेत छोटेसे आणि हे बँगल्स आहेत. हे बँगल्स आर व्हेरी प्रिटी, खूप छान बँगल्स आहेत त्याच्यावर. मी विचार करते की हे बँगल्स पण घालू का ही बँगल्स मॅच करतील. तर आता हे एंडलाच मला कळणार आहे की व्हॉट शूड आय डू. पण हा एक चोकर पण आहे. चोकर इज ऑल्सो व्हेरी प्रिटी. हा पण खूप छान दिसेल गळ्यामध्ये, पण ह्याच्यावर इयरिंग्स मॅचिंग नाही आहेत. मी विचार करूया. आता तरी हा सगळा सेट करून ठेवला आहे मी. ते पसारा खूप जास्त झाला आहे बट हा एवढा सेट करून ठेवला आहे मी. नेक्स्ट आय विल शो. इथं मी सगळा मेकअप काढून ठेवला आहे एका बाजूला, ताकी रात्री घाई नको. रात्री पण काय संध्याकाळीच मला रेडी व्हायला घ्यावं लागणार आहे, संध्याकाळी घाई नको. सगळं तर रांगोळी काढायला पण मला आईबरोबर बाहेर जायचं आहे, तर घाई नको म्हणून मी सगळं एका साईडला काढून. मला टिकली, आईची टिकली बघून मला माझी टिकली आठवली, तर टिकली पण एका साईडला काढून ठेवली पाहिजे. मग मी आईबरोबर रांगोळी काढायला जाईन तेव्हा मी तुम्हाला बाकीचं सगळं दाखवते. ठीक आहे, चलो बाय बाय. क्विक अपडेट. तोपर्यंत माझी आंघोळ झालेली नाही आहे, कारण आता मी सगळं साडीपासून सगळं जे छोटी गोष्ट होती मी विसरेन. मी सगळी बाहेर काढून ठेवली आहे आणि सगळं मेकअपचं पण बाहेर काढून ठेवलं. मी माझं काम पण मॅनेज करते आणि आता मी जाणार आहे आईबरोबर रांगोळी काढायला. त्याच्या अगोदर खाणार आहे मस्त मॅगी, कारण का आई तर थोडी ओरडते, कारण का मी आत्ता पण मॅगी खाणार आहे आणि मग रात्री पण मी बाहेर जेवायला बाहेर जाणार आहे, त्यामुळे आई थोडीफार ओरडते मला. पण माझी इच्छा नाही आहे घरी जेवायची. म्हणजे आईने जेवण केले पण थोडी इच्छा नाही आहे जेवायची. तर मी फटफट मॅगी खाणार आहे, मग बाहेर रांगोळी काढायला जाणार आहे आणि मग फटफट अंघोळ करून रेडी व्हायला घेणार आहे. तर मला माहीत नाही किती वाजतील मला, बिकॉज इट्स ऑलमोस्ट 3:15. तर लेट्स सी. तर हा क्विक अपडेट होता. तर मी तुम्हाला रांगोळी काढताना भेटेन. बाय बाय. टॉवेल मध्ये फिरतायत आई, दिसते आता थोडंसं खराब झालं. ते पेपर लागला. ठीक आहे. हां, आता काय करायचं आहे, टाक. पडणारच ना, जाळी त्याला. हे असं ह्याच्यामध्ये असं करा. दे ते पॅकेट दे. आता हाताने हलव सगळीकडे. ब्लॉक करते मी. मग असं पुढं कॉर्नर नाही घे. अलगद. हां तसं अलगद.
झालं बस हा आता ही पण पाडू मी अशी शिवच हलवीस नाही हलवलं हा आता ना दुसरा ग्रीन कलर पाहिजे ग ह्याच्या आपल्याकडे तो नाही आहे त्यामध्ये ग्रीन कलर द्यायला ग्रीन कलर पाहिजे इथे डार्क ग्रीन कलर पण आपल्याकडे ग्रीन कलर आपण येल्लो कलर टाकूया मम्मा रेड टाकूया रेड नाही दिसणार चांगलं येल्लो ऑलरेडी बॉर्डरला आहे तोच मध्ये घेऊया ना इथे येलो तो येल्लो छंदीने करायचा असं छंदीने असं करायचं? हा छंदीने असं असं करायचं मग ती काठी यूज करायची आणि मग हे ते गोळे आहेत ना ते असे असे करायचे पानासारखे जास्त नको होतो तो सर्कल छोटा आहे छान उत्तम खूप छान खूप मस्त हा संध्याकाळी. पण लावायचे नंतर पण हे कलर पुरतीलच आपल्याला उद्यासाठी उद्या काय परत काढायचं कोण काढणार उद्या परत? तू काढणार आहेस बस चालेल का नसणार मी तिथे करू काय तिथे एक पण तिथे एक पण तिथे हे छापा आहे ना वरती काढू छापा नको हा एकच छापा आहे हा एकच एक कुठं गेला ना दोन काढू शकतो इथे हा छापा छोटू पण ती राहू दे मशी चांगली दिसते तर ते गुलाबी रंग छान वाटतो ना मी छापा इथे म्हणत होती इथे आणि इथे हा पण ह्याची डिझाईनची लुक जाईल निघून राहू दे छापा राहू दे